अधिरा सावकाश सावकाश उठली का माझी डॉल? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना आता थोडं तरी? कुठे हॅलो हॅलो, हे बघ तुझ्यासाठी खास गरमागरम सूप बनवून आणलंय, तुला आवडेल असं. कसं वाटतंय? डोंट नो पिंट्या दादा, पण वीक वाटतंय. विकनेस नसणार तर काय होणार मला सांग? पोटात अन्नाचा एक कण नाहीये तुझ्या. अशक्त वाटणारच ना. नाहीतर काय, परत असं केलंस ना तर आम्ही सगळे सुद्धा तुझ्या बरोबर उपाशी राहू. हं? सिरियसली अधिरा, किती घाबरवलं होतंस आम्हाला. आणि ती अशा माणसासाठी जो तुला डिझर्व पण करत नाही. आता तिला शांतपणे सूप पिऊ देणार आहेस का तू? आजी, मी शत्रू नाहीये अगं तिची. मला खूप काळजी वाटते आणि त्या रोहनचा राग येतोय. ही जी काही हालत झाली आहे ना आपल्या अधिराची, ती सगळी रोहनमुळे झाली आहे. ही रियालिटी आपण ऍक्सेप्ट करायला हवी. अधिरा, तू काय ठरवलंयस? म्हणजे तुझ्या आयुष्याबद्दल तू काय निर्णय घ्यायचा ठरवलंयस? अगं पण नंतर बोलता येईल ना ह्याबद्दल. असंच म्हणतो आपण सारखं. तुम्ही दोघं जरा प्लीज गप्प बसाल का? नशिबानं वाचली आहे ती. आधीच किती त्रासातून उठली आहे ती. तिला काही झालं असतं ना तर मी नाही जगू शकले असते. मम्मा, त्रास नाही देते अगं मी तिला. तिची काळजी वाटते ना म्हणूनच बोलते. आणि असंही आता आपण आपल्या घरातलेच आहोत सगळे. इन्फ्लुएन्स करायला बाहेरचं कुणी नाहीये, म्हणून म्हटलं विचारून घेऊया. अधिरा, काय ठरवलंयस तू? काही विचार करायची ताकदच नाही माझ्यात आता. सो पिंट्या दादा जे काही ठरवेल, जे काही सांगेल ते मी ऐकायला तयार आहे. मी ठरवेन ते. प्रॉमिस? प्रॉमिस. ठीक आहे, मग मी आता असं ठरवलंय की आता तू खूप सूप पिणार आहेस. पिंट्या दादा, प्रॉमिस केलंस तुम्हाला? बास पिंट्या दादा, खरंच बास. नकोय मला, खरंच बास. आईरा, बाळा आत्ता ना मला तू फक्त बरी व्हायला हवीस आधी. बाकी सगळं नंतर बघताय. मी सगळ्यांचे सगळे कन्सर्न ऐकले. मी रिस्पेक्ट करतो त्याचा. पण आता मला सगळ्यांना एकच सांगायचंय की आता जगात कुठलीच गोष्ट अधिराच्या तब्येतीपेक्षा महत्वाची नाही. सो आधी तिला बरं वाटत आहे, मग तिच्या बाकीच्या गोष्टींबद्दल तिला काय वाटतं ते आपण बघूया.